आज मुंबई, पुणे, पालघर, कोल्हापूरला येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मुसळधार पावसाचा मुंबईच्या लोकल सेवेवर सुद्धा परिणाम। तीनही मार्गांवरची लोकल सेवा पावसामुळे विस्कळीत। मुसळधार पावसामुळे दृश्यमानता घटली। लोकल वाहतूक विलंबाने। मध्य रेल्वेवरती वाहतूक 10 ते 15 मिनिटे उशिराने, त्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकामध्ये तोबा गर्दी। ठाणे जिल्ह्यात मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस। वंदना बस डेपो परिसर आणि बाजारपेठेमध्ये साचलं पाणी। मुसळधार पावसामुळे भिवंडीमधील अनेक सखल भागांमध्ये साचलं पाणी। भिवंडी शहरातील भाजी मार्केट, तीन बत्ती परिसरामध्ये गुडघाभर पाणी। महानगरपालिकेचे नाले सफाईचे दावे फोल। कल्याण डोंबिवली परिसरामध्ये मुसळधार पाऊस। स्टेशन परिसरामध्ये केडीएमसीच्या वाहन तळाच्या समोर रस्त्यावरती साचलं पाणी। मीरा भाईंदरमध्ये सकाळपासूनच पावसाची संततधार। सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात। नागपूरच्या वाडी, हिंगणा, डवलामेटी, सुराबर्डी या भागामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी। दृश्यमानता कमी झाल्याने वाहतुकीचा वेगही मंदावला। पावसामुळे नागपूरमधील शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर। विद्यार्थ्यांना प्रवासामध्ये कोणतीही अडचण होऊ नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय। नागपूरमधल्या प्रियंका वाडी वस्तीला तलावाचं स्वरूप। वस्तीमधील नागरिकांच्या घरामध्ये शिरलं पाणी। नागपूरच्या सूरजनगर परिसरामध्ये भांडेवाडी कचरा डेपोमध्ये कचरा पुराच्या पाण्यामध्ये नागरिकांच्या घरामध्ये, त्यामुळे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दुर्गंधी। नागरिकांकडून संताप व्यक्त। मुसळधार पावसामुळे नागपूरचा नरेंद्रनगर अंडरब्रिज हा वाहतुकीसाठी बंद। पाणी साचल्याने पूल वाहतुकीसाठी बंद। नागपूरमध्ये सकाळपासूनच सुरू असलेल्या पावसाने वाठोडा गावात या परिसरातील अनेक ठिकाणी रस्त्यावरती साचलं पाणी, तर पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत बांधण्यात आलेल्या इमारतींच्या आवारातही साचलं पाणी। पावसामुळे नागपूरच्या अनेक रस्त्यांवरती पाणीच पाणी। वाडी परिसरामध्ये भर पावसाळ्यात रस्त्याचं काम सुरू। अनियोजित बांधकामामुळे अनेक रस्त्यांना नद्यांचं स्वरूप। नागपूरमधल्या नाग नदीच्या सुरक्षा भिंतींचं बांधकाम सुरू। सध्या त्या ठिकाणी भिंत नसल्यानं पुराचं पाणी नागरिकांच्या घरामध्ये शिरण्याची भीती। नागपूर जिल्ह्यामधल्या उमरेड तालुक्यामध्ये सोयाबीनच्या शेतामध्ये पाणीच पाणी, तर संत्र्यांच्या बागेलाही तळ्यांचं स्वरूप, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान। भंडारा जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेकांच्या घरामध्ये शिरलं पाणी। अनेक महामार्गही वाहतुकीसाठी बंद। हवामान विभागानं रेड अलर्ट दिल्यानं पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज। भंडारा जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर। जिल्ह्यातील 7ही तालुक्यांमध्ये पावसानं दमदार हजेरी लावल्यानं अनेक शेतशिवारातही शिरलं पाणी। भंडाऱ्याला मध्यरात्रीपासून पावसाची जोरदार हजेरी। पावसानं नदी नाले प्रवाहित। काही भागांमध्ये घरामध्ये शिरलं पाणी। गोसीखुर्द धरणाचे 27 दरवाजे अर्धा मीटरनं उघडले। 1,71,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तेरेखोल नदी इशारा पातळीवर। पावसाचे जोर कायम राहिल्यास पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता। सिंधुदुर्गच्या दोडामार्गमधील तिलारी धरण 85% भरलं। पाटबंधारे विभागाकडून गंगा पूजन। धरणातून विसर्ग सुरू झाल्यानं नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। पावसामुळे सिंधुदुर्गच्या कुडाळ तालुक्यामधील तुळसुली आणि कुटवळवाडी हा रस्ता गेला वाहून। मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत 1.5 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेला रस्ता वाहून गेल्यानं रस्त्याच्या कामावरती प्रश्नचिन्ह। रायगड जिल्ह्याला आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट। मुसळधार पावसामुळे रोह्यामधील कुंडलिका नदी दुथडी भरून वाहू लागली, तसंच समुद्र किनाऱ्यावरील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर होण्याच्या सूचना। कोल्हापूरच्या भोगावती नदीवरील पोगे कुडित्रे पुलावरती पाणी, त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून पुलावरती वाहतूक बंद। सांगलीच्या शिराळामध्ये मुसळधार पाऊस। वारणा आणि मोरणा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ। वारणा नदीवरील मांगले सावर्डे या दरम्यानचा बंधारा पाण्याखाली।
सांगली जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी 15 फुटांवर, तर चांदोली आणि शिराळा तालुक्यामध्ये सुरू असलेल्या दमदार पावसामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ. गोंदिया जिल्ह्यामध्ये दमदार पावसामुळे अनेक भागात विद्युत पुरवठा खंडित. मुसळधार पावसामुळे पुलावरून पाणी वाहत असल्यानं गोंदियाच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यामधील महागाव ते खामखुरा हा मार्ग बंद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.